भारतामध्ये एक अशी गाडी आली आहे त्याच्यापुढे जी वॅगन लॅम्बोर्गिनी डिफेंडर हे काहीच नाहीये। ही आहे हमर EV 3.5 करोडच्या प्राइस मध्ये येत असते, तर ही आताच हैदराबादमध्ये पाहण्यात आलेली होती। लॅम्बोर्गिनी हुरेगन सारखी स्पोर्ट कार 600 HP क्रिएट करत असते, तर ही हमर EV 830 HP पॉवर क्रिएट करत असते। डिफेंडर पण जास्त ही टॉर्क क्रिएट करत असते, 15500 Nm चा ही टॉर्क क्रिएट करते, सगळ्यात हायेस्ट मित्रांनो। तर हे सगळं कशामुळे, तर यात असलेल्या 3 इलेक्ट्रिकल मोटर्समुळे। तर ही गाडी EV मध्ये होणार आहे। या गाडीला फ्रंट साइडने इंजिन नाही तर खूप मोठा बूट स्पेस देण्यात आला आहे, तोही 320 लिटरचा। आणि ही गाडी 0 to 100 फक्त 3.5 सेकंदात जात असते। याच्यामध्ये देण्यात आले खूप मोठे मोठे 22 इंचेसचे टायर, ऑफ रोडिंगची गाडी सगळ्यात मोठी बाप होणार आहेत। यामध्ये फीचर देण्यात आले आहे, डायगोनली जाण्यासाठी एक फीचर देण्यात आलेला आहे, ते की म्हणजे क्रॅम्प वॉल्क मोड देण्यात आला आहे। हात सोडून चालण्यासाठी एक मोड आहे, तो म्हणजे की सुपर क्रूज देण्यात आलेला आहे। तर या गाडीचा सनरूफ नाही तर या गाडीचं पूर्णपणे रूफ ओपन होऊन जात असते मित्रांनो। ऑफ रोडिंग साठी एक सगळ्यात खतरनाक गाडी होणार आहे। खाली पूर्णपणे आर्मर बॉडी आणि याच्यामध्ये 18 अल्ट्रा विजन कॅमेरे देण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे ही गाडी जर कुठं फसली तर 6 इंचेस पूर्णपणे वरती येते। बाकी या 4000 किलोच्या गाडीला कोणती गाडी टक्कर देऊ शकते ते मला कमेंट करून सांगा आणि फॉलो पण करा अशाच व्हिडिओसाठी।